नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर मागच्या व्हिडिओच्या मध्ये आपण अनुसूचित जातीच्या विकासासाठी ज्या शासकीय उपाययोजना आहेत किंवा शासकीय उपाययोजना करायला पाहिजेत अशा उपाययोजनांचा आपण आढावा घेऊन राहिलेलो होतो। त्यामध्ये आपण दोन उपाययोजना बघितल्या होत्या। पहिलं म्हणजे घटनात्मक ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचं प्रशासकीय स्तरावरती योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि दुसरी होती शासकीय सेवेमध्ये आरक्षण। आता उर्वरित ज्या तीन पुन्हा उपाययोजना सांगितलेल्या आहे त्या उपाययोजनांचा आज आपण इथे विचार करणार आहोत। तर त्याच्यानंतर तिसरी उपाययोजना आहे की शैक्षणिक विकासाच्या सवलती, म्हणजे अनुसूचित जातीच्या लोकांचा जर शैक्षणिक विकास साध्य करायचा असेल तर त्यांचा शैक्षणिक विकास करण्याकरिता त्यांना शैक्षणिक सोयीसुविधा आणि शैक्षणिक सवलती देणं अत्यंत गरजेचं आहे। शैक्षणिक दृष्ट्या अनुसूचित जाती जमातीचे लोक अतिशय मागासलेले आहे। अजूनही शिक्षणाचं प्रमाण कमी आहे। त्यातल्या त्यात उच्च शिक्षणाचं प्रमाण सुद्धा अतिशय कमी आहे। त्यांचं जे हे परंपरागत लाभलेलं जे मागासलेपण आहे, त्यांचं वर्षानुवर्ष टिकून असलेलं जे मागासलेपण आहे, हे मागासलेपण जर दूर करायचं असेल, हे मागासलेपण जर त्याच्यातून घालवायचं असेल तर त्यांच्यासाठी अनेक शिक्षणविषयक उपाययोजना, शिक्षणविषयक सोयीसुविधा राबवणं अत्यंत गरजेचं आहे। एवढंच नाही तर ती काळाची गरज आहे असं आपल्याला म्हणता येईल। म्हणून मग प्राथमिक शिक्षण आवश्यक व ते सक्तीचं करण्यात आलेलं आहे की प्राथमिक शिक्षण हे आवश्यक आहे, ते सक्तीचं करण्यात आलं की त्यांना त्यापर्यंत प्राथमिक शिक्षण हे मिळालंच पाहिजे। कारण की प्राथमिक शिक्षण तरी त्यांना मिळू द्या, कारण की जोपर्यंत शिकणार नाही व्यक्ती तोपर्यंत बऱ्याच अडीअडचणींना त्यांना सामोरं जावं लागत आहे। त्यात थोड्याफार प्रमाणात का होईना अडीअडचणी दूर होऊ शकेल म्हणून त्यांना तशा प्रकारे प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं करण्यात आलेलं आहे। अनुसूचित जातीचे जे मुलं असतात, अनुसूचित जातींच्या मुलांना 10वी नंतर भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळते। 10वी नंतरची भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळते। आजही आपण पाहतो की स्वाधार सारख्या योजना आहेत की जेणेकरून कशासाठी की शिक्षणामध्ये त्यांचा टक्का वाढावा, मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण या अनुसूचित जातीतील मुलामुलींनी घ्यायला पाहिजे की जेणेकरून शिक्षणाचं प्रमाण त्यांच्यामध्ये वाढू शकेल आणि ते आपली शैक्षणिक प्रगती साध्य करू शकेल। त्याचबरोबर अनुसूचित जातींच्या लोकांना मग शिक्षण घ्यायचं आहे, मग गावातील खेडोपाड्यातील जर उच्च शिक्षण जर घ्यायचं आहे, मग खेड्यातील गावातील लोकांना जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर मग त्यांना शहरामध्ये जावं लागेल, मोठ्या सिटीमध्ये जावं लागेल। मग तिथचा जो राहण्याचा खर्च काही पेलणार नाही, तो झेपणार नाही, म्हणून त्यांच्यासाठी वसतिगृहे सुद्धा निर्माण करण्यात आलेली आहे। अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहाची निर्मिती करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये जेवण, निवास आणि अभ्यासाची पुस्तकं, परीक्षा फी यासारख्या सुविधा त्यांना पुरविण्यात आलेल्या आहे। अशा प्रकारे शासनाने उपाययोजना केलेल्या आहे। वैद्यकीय असेल, म्हणजे मेडिकल फील्ड असेल किंवा इंजिनिअरिंग असेल यासारख्या महाविद्यालयात त्यांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळावं। विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना डावलल्या जाते, मग अशा ठिकाणी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी यासारखे जे उच्च शिक्षित ज्या संस्था आहे अशा या उच्च शिक्षित संस्थांमध्ये योग्य त्या प्रमाणात त्यांना सुद्धा प्रवेश घेता यावा म्हणून काही जागा आरक्षित ठेवण्यात सुद्धा आलेल्या आहे। म्हणजे त्याचबरोबर भारतीय प्रशासकीय सेवा असेल, IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, भारतीय नागरी सेवा असेल, ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, लोकसेवासारख्या यासारख्या ज्या सेवा आहे या सेवेकरता घेतल्या जाणाऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात, या सगळ्या परीक्षा IAS, IFS, IRS ह्या ज्या सगळ्या परीक्षा, IPS ह्या या सगळ्या परीक्षा ह्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून व्यक्तीची निवड या पदावरती होत असते। मग त्या स्पर्धात्मक परीक्षा करता जे शिकवणी वर्ग लावावे लागतात, जे क्लासेस लावावे लागतात, तिथं सुद्धा अशा प्रकारचे शिकवणी वर्गाची स्पर्धात्मक परीक्षांची त्यांना स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करता यावी म्हणून अशा शिकवणी वर्गाची सुद्धा सोय उपलब्ध करून दिलेली आहे। एवढंच नव्हे तर उच्च शिक्षणासाठी जर विदेशात जे होतकरू विद्यार्थी जाऊ पाहत आहे तर अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत सुद्धा दिली जाते। त्याचबरोबर सर्व शिक्षा अभियानासारख्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहे। सर्व शिक्षा अभियानासारख्या योजना सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहे। त्याचबरोबर शासकीय पातळीवर अनुसूचित जातींच्या
जातींच्या मुलांना शिक्षणविषयक सवलती प्राप्त करून दिल्या गेल्या असल्या तरी त्या सवलतीचा योग्य फायदा सर्वच लोकांना होत असल्याचे आजही दिसून येत नाही. ह्या एवढ्या सगळ्या उपाययोजना आहेत, ह्या सर्व शासनाने केलेल्या आहेत, पण ज्या प्रमाणात अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांनी या सगळ्या सोयीसुविधांचा फायदा घ्यायला पाहिजे किंवा त्यांना तो फायदा लाभ मिळायला पाहिजे, तो लाभ कुठेतरी आजही पुरेशा प्रमाणात मिळताना दिसून येत नाही. कुठेतरी हे सगळं होत आहे ते तुटपुंज होत आहे, कुठेतरी याची कमतरता भासत आहे. अशा प्रकारची एक वस्तुस्थिती आजही आपल्याला समाजामध्ये दिसून येते. म्हणजे अशा प्रकारे शैक्षणिक विकासाच्या सवलती सुद्धा अनुसूचित जातीच्या विकासाकरिता देण्यात आलेल्या आहे. त्यानंतरचं आहे आर्थिक विकासाच्या योजना. त्यानंतर आहे आर्थिक विकासाच्या योजना. आर्थिक विकास हा सर्वांगीण विकासाचा मूलमंत्र आहे. जोपर्यंत आपण म्हणतो ना, पैसा आल्याशिवाय व्यक्तीला शहाणपण येत नसते, पैसा असल्यावरच व्यक्तीजवळ शहाणपण राहत असते. म्हणून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय या गोष्टी तरी आहेच, हा सुद्धा विकास होणं महत्त्वाचंच आहे. पण त्यातल्या त्यात जर अतिशय महत्त्वाचं असेल तर आर्थिक विकास, व्यक्तीचं आर्थिक उत्पादन वाढलं पाहिजे, व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सबल असणं गरजेचं आहे. तो जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या सबळ होणार नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचा सामाजिक दर्जा सुधारणार नाही. म्हणून अनुसूचित जातींचा जोपर्यंत आर्थिक विकास होणार नाही तोपर्यंत त्यांच्या अनेक ज्या नानाविध समस्या आहे त्या नानाविध समस्यांचं निराकरण सुद्धा होऊ शकणार नाही. म्हणून सर्वांगीण जर त्यांचा विकास साधायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांचा आर्थिक विकास साध्य करता आला पाहिजे. मग ज्यांचा जर त्यांच्यामधल्या ज्या नानाविध ज्या समस्या त्या समस्या जर सोडवायच्या असेल तर आर्थिक विकास करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्यासाठी सुद्धा शासनाकडून अनेक कल्याण कार्यक्रम राबविले जात असतात, अनेक योजना राबविल्या जात असतात. जर उदाहरणादाखल जर घ्यायचं झालं तर अनुसूचित जातीच्या लोकांना, अनुसूचित जातींच्या समुदायांना त्यांचा आर्थिक विकास व स्वयंरोजगार वाढण्यासाठी, त्यांचा आर्थिक विकास व त्यांच्यामध्ये स्वयंरोजगाराची क्षमता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या आयोगाची सुद्धा निर्मिती केली गेलेली आहे. आणि या आयोगाच्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंरोजगाराच्या संदर्भात प्रशिक्षण वगैरे दिल्या जात असते. उदाहरणार्थ जसं इथं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या विकासासाठी, अनुसूचित जातीच्या विकासासाठी महात्मा फुले विकास महामंडळ, कोणतं? महात्मा फुले विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, राष्ट्रीय सफाई कामगार वित्त व विकास महामंडळ, अनुसूचित जाती, अशा प्रकारे अनुसूचित जातींच्या लोकांसाठी आदिवासी विकास महामंडळ इत्यादींची स्थापना करून अत्यंत ज्यांचं कमी उत्पन्न आहे, अत्यल्प उत्पन्न आहे अशा अनुसूचित जातींच्या लोकांना स्वतःचा लहान मोठा असो, स्वतःचा लहान मोठा व्यवसाय निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना अनुदान सुद्धा देण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून पार पाडल्या जात असते. म्हणजे एकंदरीत त्यांच्यामध्ये स्वयंरोजगार करण्याची क्षमता निर्माण, निव्वळ प्रशिक्षण देऊन जर थांबलो तर शेवटी एखादा जर रोजगार जर सुरू करायचा असेल तर त्यासाठी भांडवलाची गरज असते, त्यासाठी आर्थिक संसाधनाची गरज असते. मग हे आर्थिक संसाधन कुठून येईल तर त्यासाठी, आणि आर्थिक संसाधन नक्कीच त्यांच्याकडे उपलब्ध नसते, कारण की दिवसेंदिवस आर्थिक दुर्बलता यांच्याकडे होती. त्याच्यामुळे मग आर्थिक संसाधन जोपर्यंत पुरवणार नाही तोपर्यंत हा व्यक्ती कोणत्याही प्रकारचा व्यवसाय टाकू शकणार नाही. म्हणून लहान मोठ्या व्यवसायांकरता शासनाकडून अनुदान सुद्धा देण्यात येत असले की जेणेकरून त्यांना प्रशिक्षित करून त्यांना योग्य तो आपला रोजगार करता येईल, त्यांना आपल्या पायावर उभं राहता येईल. याकरता त्यांना तशा प्रकारे कर्ज पुरवठा सुद्धा केला जात असतो. त्यातील बीज भांडवल व अनुदानाच्या स्वरूपात दिली जात, म्हणजे त्याच्यातील बीज भांडवल आणि अनुदान यासारख्या गोष्टी त्यांना पुरवल्या जाते. त्याचबरोबर शेतजमीन कसणे, दोऱ्या चटया तयार करणे, पादत्राणे तयार करणे यासारख्या गृह उद्योगासाठी सुद्धा, हे सगळे जे काही गृह उद्योग आहे, गृह उद्योग करण्यासाठी सुद्धा शासनाकडून त्यांना कर्ज पुरवल्या जाते. ते सुद्धा अत्यंत कमी व्याजदरामध्ये त्यांना भांडवल पुरवठा केला जाते की जेणेकरून यांच्यामध्ये स्वयंरोजगार क्षमता निर्माण व्हायला पाहिजे, स्वयंरोजगाराची क्षमता वाढायला पाहिजे. या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न केल्या जात असते शासनाकडून. कारण अनुसूचित जातीचे लोक वर्ष वेठबिगारी यासारख्या समस्या त्यांना भेडसावत आलेल्या आहे.
त्याच्यामुळे आर्थिक क्षमता अत्यंत कमजोर आहे, आर्थिकदृष्ट्या ते अत्यंत दुर्बल आहे, त्यांची स्वतःची पक्की घरंसुद्धा नाही आहेत, त्यांची स्वतःची पक्की घरंसुद्धा नाही आहेत, आणि जी आहेत ती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत कुठेतरी हानिकारक असेल अशा प्रकारची आहेत. मग अशा परिस्थितीत जर गृहनिर्माण योजनेद्वारे योग्य लाभार्थ्यांची निवड करून ज्यांना गृहनिर्माण कर्ज द्यायचं असेल, गृहनिर्माण म्हणजे जसं घरकुल योजना वगैरे आहे, अशा घरकुल योजनासुद्धा म्हणजे ज्यांच्याकडे खरोखर पक्की घरं नाही आहे बा, जिथे राहतात ते काही घर राहण्याच्या बरोबरीचं नाही आहे, अशी ज्यांची स्थिती असेल अशांना गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून त्यांना घरंसुद्धा बांधून दिल्या जात आहे, म्हणजे त्यांना घरं पक्की घरंसुद्धा बांधून दिल्या जात आहेत. त्याचबरोबर त्यांच्या स्तरावर सहकारी तत्वावर खरेदी विक्री संस्थासुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहे. स्वयंरोजगार व रोजगार व व्यापार करण्यास अनुसूचित जातींच्या लोकांना अग्रक्रम देण्यात येतो व बँकेकडे तशी शिफारस शासनाकडून केली जात असते. म्हणजे अशा प्रकारे आर्थिक विकासाच्या योजनासुद्धा अनुसूचित जातींच्या लोकांकरिता राबवल्या जात आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण 4 उपाययोजना पाहिल्या की घटनात्मक तरतुदीचं योग्य प्रशासकीय अंमलबजावणी करणे, दुसरं होतं शासकीय सेवेमध्ये आरक्षण, तिसरं आहे शैक्षणिक विकासाच्या हालचाली, आणि चौथं आहे आर्थिक विकासाच्या योजना, आणि पाचवं आता शेवटचं आणि पाचवं आहे स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण. असं म्हणतात, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती आहे. पुन्हा एक म्हण सांगतो की साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. निरोगी शरीर जर असेल तर निरोगी शरीरामध्ये असणारं मनसुद्धा हे निरोगी असते. शरीर जर निरोगी असेल तर निरोगी मनसुद्धा हे निरोगीच राहत असते. म्हणून त्यांच्या स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून, कुटुंबाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा बऱ्याचशा उपाययोजना राबवल्या जात असलेल्या आपल्याला दिसून येते. अनुसूचित जातीच्या जास्त लोकसंख्या असणाऱ्या, अनुसूचित जातींची जिथं लोकसंख्या जास्त असा ग्रामीण भाग असो की नागरी भाग असो की दुर्गम भाग असो, राहणाऱ्या लोकांना सेवा पुरवण्यासाठी येथील लोकांना आरोग्यविषयक सेवा पुरवल्या गेली. आणि दुर्गम भागामध्ये राहतात, ते ग्रामीण भागामध्ये राहतात, ज्यांच्यापर्यंत सहजासहजी कोणतीही यंत्रणा सहजासहजी पोचू शकत नाही. मग अशा लोकांचं सुद्धा आरोग्य जोपासणं हे शासनाचं एक जबाबदारीपणाचं मूल्य आहे की तत्व आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांचं कल्याण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी राष्ट्रीय स्वास्थ्य नीती 1983 मध्ये, राष्ट्रीय स्वास्थ्य नीती 1983ने सगळ्यात प्रथमतः तिला उच्चस्तरीय प्राथमिकता दिली आहे की अशा लोकांचं पहिले आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे, यांच्यामध्ये आरोग्यविषयक सुधारणा करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अनुसूचित जातींचे जिथं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये अनुसूचित जातींचे लोक आहे, अशा क्षेत्रामध्ये कीटकनाशकांची फवारणी, मलेरिया विरुद्ध औषधे यासारख्या सोयीसुविधा पोहोचवण्याकरिता केंद्राकडून 50% मदत ही राज्य सरकारांना दिली जात असते. म्हणजे त्यांच्यासाठी त्यांचं वातावरण चांगलं राहावं, निरोगी वातावरणात राहावं, ते कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार त्यांच्याकडे येऊ नये या दृष्टिकोनातून तशा प्रकारच्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी 50% मदत ही केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मिळत असते. केंद्रीय सहाय्यतेतून अनुसूचित जातीच्या क्षेत्रात रोकथाम विरोधी व अन्य औषधी पुरवून जे काही साथीचे रोग असते त्या साथीचे रोग येऊ नये यासाठी जसं लसीचा पुरवठा करणे किंवा इतर औषधे पुरवून त्यांचं स्वास्थ्य रक्षण, त्यांचं आरोग्य रक्षण करण्याचं काम कुटुंब कल्याण योजनेच्या माध्यमातून केलं जात असते. अशा पद्धतीचे लाभ त्यांना तिथं पुरविल्या जात असते. एकंदरीत संविधानाचं जे कलम 73 व कलम 74 आहे, संविधानाच्या कलम 73 व 74व्या घटनेत दुरुस्त करून 1993ला ग्रामसभेला श्रेष्ठतम बनवलेला आहे. सगळ्यात श्रेष्ठ कोण बनवलं आहे? ग्रामसभेला श्रेष्ठ बनवलं. आणि पंचायत स्तरावर अनुसूचित जातींसाठी विशेष आरक्षण देण्यात आलेलं आहे. कधीपासून? 1993 पासून. तसंच पंचायत अधिनियम 1996 सुद्धा लागू करण्यात आला आणि कल्याणापासून विकासापासून अनुसूचित जमातीचं सशक्तीकरण असा एक बदल करून जनजातीय कार्य मंत्रालयाची स्थापना 1999 मध्ये करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे अनेक आयोगांची निर्मिती करून अनेक उपाययोजना राबवून तळागाळातील आजपर्यंत वर्षानुवर्ष दबलेल्या या अनुसूचित जातींच्या समाजाला वर आणण्याचं काम या शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येते आणि आज त्याचेच आपण लाभ घेताना आपल्याला कुठेतरी जाणवते. हा सगळ्या शासकीय उपाययोजना आहेत, तरीसुद्धा
कुठंतरी आजही कुठंतरी पूर्णपणे या योजनांचा पुरेपूर अवलंब होताना, त्याची योग्य ती अंमलबजावणी होताना दिसून येत नाही किंवा पुरेपूर लाभ होताना दिसून येत नाही. तो जोपर्यंत पुरेपूर 100% होणार नाही तोपर्यंत अशा मागासलेल्या वर्षानुवर्ष पीडित शोषित असलेल्या समाजाचा पूर्ण विकास साध्य होणार नाही, हेही तितकंच सत्य आहे. अशा प्रकारे आपण आधी अनुसूचित जातींकरता असणाऱ्या घटनात्मक तरतुदी बघितल्या आणि त्याचबरोबर अनुसूचित जातींकरता असणाऱ्या किंवा त्यांच्यामध्ये त्यांचा विकास साध्य करता आवश्यक असणाऱ्या ज्या उपाययोजना आहे त्या उपाययोजनासुद्धा आज आपण इथं बघितलेल्या आहे. आता आपण इथेच थांबू. धन्यवाद.